लाईव्हचे आमचे सर्व कॅमेरामॅन आणि टेक्निशियन जोडले त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेल्या सर्व लाडक्या क्रिकेट मायबाप रसिकाचं हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी सामना रंगेल. एका बाजूला संघ असेल गणेश 11 पलसदरी, तर एका बाजूला संघ असेल आकाश 11 मोहपाडा. मोहपाडा संघानं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आले ते या ठिकाणी कुणाल निकम. गोलंदाजी करण्यासाठी येत असताना बॅट्समन या ठिकाणी प्रशांत पवार आणि त्यानंतर त्याचा साथीदार शुभम नाईक अर्थातच हा खेळाडू सुद्धा मोहपाडातलाच. दोन्ही खेळाडू मोहपाडा गावातील पहिला बॉल फेस करतील. इथे प्रशांत यांच्यासाठी हा बॉल होता आणि इथे रन्स मात्र मिळणार नाही. संघाची धावत संख्या धावफलकावरती लागली जाणार नाही, कारण निर्धाव चेंडूची सांगता पॉवर प्ले वनचं षटक तुम्ही पाहताय प्रगती पथावरती. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. इथे हा बॉल प्रशांत पवारचा तडाखा खूप उंच आणि प्रेक्षकांना मानवंदना देणारा षटकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेला 6 या धावसंख्येवरती. रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरे या स्पर्धेमध्ये हा खेळाडू गोलंदाजाचा, तर इथे एक डाव गोलंदाजाचा असंच चित्र क्रीडांगणावरती असताना निर्धाव चेंडूची सांगता. राऊंड विकेट न गोलंदाजी चालू असताना गोलंदाज या ठिकाणी कुणाल असतील. कुठला कुणाल या वेळेसचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इथे मात्र निक्षेप असेल वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती लागत असताना प्रशांत पवार ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि ते फटके त्याच्या बॅट मधून येत असताना जेव्हा जेव्हा प्रशांत बॅटिंग करण्यासाठी असतात ना, सुस्थितीमध्ये आकाश 11 मोहपाडा संघ. इथे हा बॉल पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना या निर्धावच्या मदतीने धावफलक स्थिरावलंय या ठिकाणी 11 या धावसंख्येवरती. बॅट्समन स्ट्राईक एंडला असतील या ठिकाणी शुभम नाईक का शुभम नाईक. शेवटचा बॉल पॉवर प्ले 1 मधील फेस करण्यासाठी. गोलंदाज कुणाल जांभिवली गावातील हा खेळाडू या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळ दाखवत असताना इथे हा बॉल ऑन साइडला 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार. सुपरस्टार अर्थातच ज्यानं भारताला जिंकलंय, ज्याच्या नावामध्ये विश्वजित मेघ ठाकूर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. अगदी काही क्षणांमध्ये त्यांचं या स्पर्धेमध्ये आगमन होताना तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या विश्वजितनं कित्येक स्पर्धा आपल्या नावावरती केल्यात, ज्या विश्वजितनं प्रत्येक क्रीडांगणावरती आपल्या नावाची दहशत गाजवल्या आणि प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेट वर प्रेक्षक मी तर म्हणेन चाहता वर्ग बनलाय, त्याचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना तुम्हाला काही क्षणांमध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी डीजे सुद्धा आमच्या समवेत जोडले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूया. आणि संघाची धाव संख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 या धावसंख्येवरती.
सायकीडला बॅट्समन प्रशांत असतील. गोलंदाजी करण्यासाठी सुनील सुनील मुकणे हे चिचकांबल्याचा हा गोलंदाज. इथे कटकले चेंडूला नेत्रदीपक फटका येत असताना प्रेक्षणीय चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. 19 धाव फलकावरती लागत असताना बॅट्समन या ठिकाणी प्रशांत पवार काय बॅटिंग करतायत मैदानामध्ये. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे हा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा, परंतु रन्स मात्र मिळणार नाही. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. या ठिकाणी उरण टेनिस क्रिकेटची पताका साता समुद्रावर फडकवणारा, त्यानंतर ग्रामीणचा दिगोडे संघ, तालुक्याचा उरण संघ, जिल्ह्याचा रायगड संघ आणि राज्याचा महाराष्ट्र संघ आणि भारत देशाचा पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. विश्वजित मेघनाथ ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन होत असताना जाऊया मॅचच्या दिशेनं. यावेळेचा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका येत असताना मिडॉन वरून चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. 1 षटक 3 चेंडूचा संपला. 21 धावा. इंद्रायणी मैदान चिरनेर या क्रीडांगणावरती ही स्पर्धा चालू असताना आपण क्रिकेटचं हे थरार नाट्य अनुभवताय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे चेंडूची गती ओळखली आणि चेंडूची मात्र वाट लावली आणि चेंडूवरती ठोकलाय प्रशांत पवार. ब्रँडेड षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवरती. प्रशांत पवार चांगल्या रंगामध्ये आलेत. प्रशांत पवार ढंगामध्ये आलेत. इथे हा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा निश्चय संपल्या. मॅच मध्ये खर्च केला 14 आणि ज्यांच्या सुपीक डोक्यामध्ये ही योजना आखली ना, आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2021 हे शानदार पर्व भरावं असे आदरणीय संदीपजी कातकरी साहेब सरपंच वेशवी त्यांचं मनावरून कौतुक करणं फार महत्वाचं असेल. कारण एक सरपंच कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय संदीप शेठ कातकरी साहेब. कारण एक सरपंच तुमच्या गावाचा विकास करणारा असावा, एक सरपंच तुमच्या विभागाचा विकास करणारा असावा, एक सरपंच तुमच्या तालुक्याचा विकास करणारा असावा आणि एक सरपंच तुमच्या रायगड जिल्ह्याचा विकास करणारा असावा. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण स्तरावरील प्रत्येक गावागावातील तलागालातील खेळाडू रायगड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये दिसावे हीच मी तर म्हणे निस्वार्थीपणे ज्यांच्या मनामध्ये भावना होती ना, ती भावना सत्यामध्ये उतरवत असताना त्यांचं मात्र सहर्ष खूप कौतुक असेल. यशस्वी आयोजक म्हणून नेहमीच त्यांना आता मात्र यापुढे संबोधलं सुद्धा जाईल. जाऊया मॅचच्या दिशेनं. यशस्वी गोलंदाजी करण्याची वेळ आली असाल ना, तर गोलंदाजी करण्यासाठी आलेत कुणाल निकम. गोलंदाजी करण्यास ऑन साइडला 3 सीमारक्षक आहेत. शुभम यांच्यासाठी पुढचा बॉल. इथे हा बॉल एक स्टायलिश फटका बॅट्समन शुभम नाईकच्या बॅट मधून येतोय. आकाशाला गवसणी घालणारा षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 धावसंख्येवरती. दर्जेदार बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग काय असते याचं प्रात्यक्षिक. इथे कमबॅक करायचंय, परतीचा प्रवास करायचाय. इथे मात्र शुभम नाईक इज ऑन फायर नाव.
44 या धावसंख्येवरती 44 धावा धावफलकावरती लागत असताना आकाश 11 मोपाडा संघाच्या शेवटचा बॉल असेल या षटकातील. इथे हा बॉल चांगला स्वीट साऊंड ऐकायला आला होता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये 2 धावा कंप्लीट होतील आणि या दुहेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 या धावसंख्येवरती. विचार जर केला तर 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये 15.33 सरासरी प्रत्येक षटकामागे आखली आकाश 11 मोहपाडा संघानं. ज्यावेळेस ऑक्शन झाला होता ना, तो ऑक्शन सुद्धा विचार जर केला तर अगदी 12 नोव्हेंबरला झाला होता आणि त्या ऑक्शनच्या दिवशी विश्व या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती लागतील. स्पीडअप करायची मॅच, कारण आपला सामने भरपूर कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये. कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी दिल्या जाणार, कोणाच्या हातामध्ये या सामन्याचं भवितव्य दिलं जाणार, हे प्रश्नचिन्ह मात्र उभे ठाकलेत. अशा प्रश्नांचं उत्तर कोणतं गोलंदाज देणार, कारण ज्या 2 गोलंदाजांनी जी कामगिरी केली ना, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवणारी गोलंदाजी नको असेल गणेश 11 पलसदिरी संघाला. गोलंदाज आलेत निलेश वाघमारे. इथे निलेश यांचा हा बॉल निर्धाव चेंडूची सांगता. निंबोडे गावातील हा खेळाडू खालापूर तालुक्यातून नेहमीच खेळ करत असतो आणि त्याचा हा बॉल तुम्ही पाहिला तर चेंडू पडल्यानंतर उचली घेतली. निर्धाव चेंडूची सांगता. नेक्स्ट बॉल. इथे हा बॉल क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येत आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडू आणि क्षेत्ररक्षक दूर राहिले. त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न, बॅट्समन या ठिकाणी धावबाद होतील का, आणि फलंदाज होत आहेत धावबाद. नवीन बॅट्समन या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकासाठी मयूर पवार मोहपाडा गावातील हा खेळाडू. या ठिकाणी आमच्या समवेत आमचे परममित्र अर्थातच मेघराज पाटील उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मेघराज, आपण विचार जर केला तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2021 हे पहिलं पर्व पाहत आहे आणि पहिल्या पर्वामध्ये एक यशस्वी आयोजन या इंद्रायणी मैदान चिरनेरच्या क्रीडांगणावरती. हे ऐतिहासिक गाव आहे चिरनेर आणि त्या ऐतिहासिक गावामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचं महायुद्ध आपण पाहतोय. या ठिकाणी यश तर मिळालंय, असाच षटक फेकावा लागेल गोलंदाज या ठिकाणी निलेश नामक या गोलंदाजाला. शुभम आहेत आता पुढचा बॉल फेस करतील. इथे हा बॉल एक ताकदवर स्ट्रोक लगवायचा होता, परंतु टायमिंग मात्र साधू शकले नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता न होऊन देता 1 रन या चेंडूवरती मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 48 या धावसंख्येवरती. 48 धावफलकावरती लागतील. 3 चेंडूचा खेळ या षटकातील संपलाय. बॅट्समन नवीन मयूर पवार 3ऱ्या क्रमांकासाठी आलेत. इथे मयूर यांचा हा बॉल ऑफ ड्राईव्हचा हा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 49 या धावसंख्येवरती. या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली या गोलंदाजानं, परंतु शेवटचे 2 बॉल कशा रीतीने हाताळेल, योग्यता ठेवेल का चेंडूंमध्ये. इथे बॅटची आतली कड योग्य टप्प्यावरती आणि योग्य दिशेवरती नियंत्रण, आणि या षटकातील 5 चेंडूचा खेळ केवळ 3 धावा खर्च केल्या या गोलंदाजानं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 49 या धावसंख्येवरती. यावेळेस चेंडू पंच आमच्या दिशेने वळत असताना हा वाईड बॉल असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 50 कंप्लीट होते. या ठिकाणी बॅटिंग करत असताना आकाश 11 मोहपाडा संघाची 50 धावा धावफलकावरती लागतील. इथे हा बॉल खूप उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग आणि पाठलागच करतील. चेंडू सीमा पार चौकार.
एक षटक झाल्यानंतर सन्मान आपण करूया. तर 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटक जाऊन पोहोचेल 54 या धावसंख्येवरती. 54 धावसंख्येवरती लागत असताना शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये एखादं निर्णायक षटक फार महत्वाचं असतं मेघराजजी. विचार जर केला तर ज्या वेळेस चांगली गोलंदाजी चालू होती, त्यानंतर जे पाणी फेडण्याचं कार्य चांगलं करण्याचं योगदान गोलंदाजानं दिलं होतं. पहिल्या 5 बॉलवरती त्यानं चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शेवटचा आलेला हा निर्णायक चौकार आहे ना, त्या 4 धावा एक्स्ट्राच मित्र म्हणे ना, लक फॅक्टर असतील बॅटिंग करणाऱ्या आकाश 11 मोहोपाडा संघाची धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती लागत असताना 54. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतील. नाव काय गोलंदाज? राम राम काय? राम येथील गोलंदाजी करण्यासाठी. कुठले राम काय? जांभूल पाडा का जांभिवली? तेच. राम रासायनिक विभागातील जांभिवली गावातील हा खेळाडू राम आलेत गोलंदाजी करण्यासाठी. इथे हा बॉल होता राम यांचा. 1 रन कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न होणार का? 100%. आणि गणेश 11 पलसदिरी या संघामध्ये घेतल्यानंतर मी माझे 100% योगदान देण्याचा प्रयत्न करेन. जिथे जिथे माझ्या वाट्याला गोलंदाजी येईल ना, जिथे जिथे माझ्या वाट्याला क्षेत्ररक्षण येईल ना, जिथे जिथे माझ्या वाट्याला फलंदाजी करण्याची वेळ येईल ना, अशा परिस्थितीमध्ये मी संघाला माझ्याकडून जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न. अगदी चेंडूवरती त्यांनी डाईव्ह लगावली होती, कारण एक धाव वाचली असती तर मात्र त्यांचा कौतुकच झालं असतं, परंतु त्यांच्या एफर्टसाठी मित्रमंडळींना कौतुकच असतील. पुढचा बॉल. इथे हा बॉल पंचांचा इशारा अपेक्षित असेल. हा चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. अरे काय किरण नो नाही काय बॉल? त्याला अर्थ आहे. सिंपल इतना दिसतंय सगळे नो सांगतो. दोन्ही टीम कोऑपरेट करा. पंच डिसिजन देतील. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू डिसिजन. हा फालतूगिरी आहे रे. थांब रे. चेक करा यार काय फालतूगिरी आहे. नो आहे बॉल. थांब थांब चेक करतो. चेक करतो. बॉल मारना आहे. पंचाचं सिग्नल या ठिकाणी चौकार असेल या बॉलवरती. या 4 धावेच्या मदतीनं
सर पाणीचा आवाज चेक करतो आवाज द्या ना तुम्ही चेक कर. हॅलो अजित मेघना ठाकूर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या ठिकाणी मायेची सन्मानाची शाल, त्यानंतर एक सुगंधी पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी एकदा जोरदार अनेक वरती सुद्धा कोणत्याही प्रकारचा गर्व न करता प्रत्येक महाराष्ट्राचा एक कोहिनूर हिरा अर्थातच मोठ्याचं इथे आगमन झालं. विश्वजित ठाकूर मॅनफार्म दिगोडे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या लीगसाठी आपण स्पर्श केलात. या आयोजकांच्या वतीनं आपलं मी आभार मानतो आणि या स्पर्धेकडे बल घेतोय. पहा येणारे 30 बॉल आणि विजयासाठी गरज आहे. 74 धावांचं लक्ष्य. आजच्या दिवसातला हा पहिला हाय स्कोर असेल या मैदानावरती. पहा आकाश लेवन मोहपाडा आणि त्यांच्या विरोधात गणेशेश पळसदारी हा दोन संघांची ही लढत इथे पाहायला मिळतोय. आणि या लढतीमध्ये काय होईल हा टार्गेटर खूप सेट केलाय. मोठा टार्गेट इथे सेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश इलेवन मोहपाडा कौतुक करणं देखील गरजेचं आहे. गणेश इलेवन पळसदारी संघाचा देखील मुतोड जवाब देतील का. सलामीची जोडी एका बाजूला डावकरी हाताचा फलंदाज इथे पाहायला मिळतोय. सुनील आणि अजय पहा एक चिचखांबले संघ हा खेळाडू मात्र इथे पाहायला मिळतोय. पहा 74 धावांचा टार्गेट, 74 धावांचं लक्ष्य. इंद्रायणीचं मैदान आणि इंद्रायणीचं मैदान इथे गाजबाबा लागेल. रणनीती मिसिंग झाली आणि बॉलही इथे कुठलाही फेकला नाही. मॅनेटी पॉवरचा षटक आहे हा पहिला आणि मॅनेटी पॉवरच्या षटकामध्ये आपल्याला 9 खेळाडू या सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहा टोटल जातो आहे. पंचांकडनं कुठलाही इशारा येत नाही. या अर्थातच आला इशारा तो डॉट बॉलचा. पहा 74 धावांचा टार्गेट आहे. डॉट बॉल आपल्याला खेळणं गरजेचं नाही कारण स्पर्धेचे आयोजक बालारामजी कातकरी आपल्यास विनंती करतोय की आपण मैदानामध्ये जावं. आणि पहा इथे पहा इथे अभिषेक ठरला. या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तर शुभम नाईक कीचा अभिषेक आलाय. अर्थातच पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळेल शुभम तो अजय. पहा अजय ही देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. इथे मात्र यावेळेस थोडासा बॉल उचली घेतोय. बॉल इथे मात्र मैदानामध्ये पडल्यानंतर पिचवरती पडल्यानंतर विकेटवरती पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय आणि कुठेतरी इथे फलंदाजाला जखडवून आखडवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो या मैदानामध्ये. पुन्हा एकदा सज्जा. पहा दुपारचा सत्र आहे. शांततेचं वातावरण अक्रॉस द लाईन. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आगळे वेगळे स्त्रिय मात्र मैदानाची आत पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेत असताना अर्थातच संदीप सर आणि त्याचबरोबर इथे मात्र पहा इथे 2 पंच आहेत. एका पंचाचा तर इथे नाव आहे अक्रॉस द लाईन. पहा इथे आपल्याला बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल सापडावा लागेल कारण या मॅनेटी पॉवरच्या षटकामध्ये आपल्याला 15 ते 16 धावसंख्या येणं गरजेचं आहे. 74 धावांचं टार्गेट जर आपल्याला पार पाडायचं असेल तर त्यासाठी आपल्या बॅटला बॉल कनेक्ट करणं हे गरजेचं आहे. याचा प्रयत्न केलाय तो शुभम नाईकनं. अर्थात पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज शुभम तर अजय. इथे अजयच्या बॅटमधून डीप शॉट कव्हर क्षेत्रामध्ये
आणि इथे मात्र बॉल आकाशामध्ये होता आणि पंचांचा बोट देखील आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडीगारच, पहिला हादरा अर्थात अजय. विना मात्र डीजेच्या माध्यमातून मनोरंजन इथे पाहायला मिळतोय. गाव कुठला रे? गाव कुठला? नेरळ तालुका झाला ना. हा पहा इथे कर्जत तालुक्यातील फणसवाडी गावचा खेळाडू सुरेश इथे ऑन स्ट्रायकर पाहायला मिळतोय, सॉरी नॉन स्ट्रायकर पाहायला मिळतोय. मात्र इथे सुनीलच्या बॅट मधून बॅटचा टॉप एज लागतोय आणि लॉंग स्टॉप सीमारेषा बाहेर इथे मात्र बॉल जातोय तो खरं सरळ चौकारासाठी. डीजे थँक्यू सो मच. पहा इथे अग्री कोल्यांची कुलस्वामिनी आणि आजवर आदिवासी समाजात देखील कुलस्वामिनी असं मानलं जातं. एकविरा आईचं गीत इथे साजरा केलंय आमच्या डीजेच्या माध्यमातून. चांगलं कौतुक आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची मडक अशा प्रकारे जिंकता येतील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिला संपलाय, एक मात्र विकेट अजय नाईक सारखा खेळाडू बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज आतमध्ये पाहायला मिळतोय अर्थातच सुरेश निरगुडा. पहा सुरेशचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेस सॉरी पारदी सुरेशची ओळख मी सर्वांच्या इथे प्रेक्षकांच्या आणि निरगुडात ना सुरेश निरगुडा अर्थातच ज्या वेळेला भिलवड्याच्या मैदानावरती समाधान कातकरीनं पहिली बाईक मिळवली होती आणि कुंडेवाल संघामध्ये हा खेळाडू आयकॉन खेळत होता, ती ओळख आहे. सध्या नॉन स्ट्रायकर फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानावरती ते फटके इथे पाहायला मिळतील का? अर्थात 74 धावांचा टार्गेट आकाश 11 मोपाडा संघानं समोर रचलाय. इथे योगेश पारदीनं फेकलेला बॉल सुरेशच्या बॅटमधून मारण्यात आलेला बॉल अर्थातच शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये आणि त्या बॉलवरती इथे मात्र मिळणार एक धाव. एका धावेच्या मदतीनं टोटल धाबा इथे पाहायला मिळतील 7. म्हणजे 74 धावांच्या टार्गेटमध्ये एक्के दुक्केसे म्हणजे एकेरीनं दुहेरीनं काही होणार नाही आहे. अर्थातच पळसदारी संघ आपल्याला षटकार चौकार हे ठोकणं गरजेचं आहे, कारण जो धाबांचा समीकरण आपण पाहिला तर खूप मोठा टार्गेट इथे रचला गेलाय. तर आकाश 11 मोपाडा संघानं पहा पळसदारी गणेश 11 पळसदारी संघाला देखील कमतरता समजून चालणार नाही, कारण त्याही संघामध्ये मोठमोठे खेळाडू आहेत. याच रायगडाच्या कान्याकोपऱ्यातून एक एक खेळाडूची निवड झाली. टोटल 240 खेळाडूंची ही स्पर्धा इथे पाहायला मिळतो आहे. पहा 4 दिवसाची स्पर्धा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयास कदाचित चांगला प्रयास केला होता सुनीलनं. मात्र इथे पारदीचं अर्थातच योगेश पारदीचं कौतुक करावं लागेल. काही क्षणभर योगेश पारदीनं हेरलंय की अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयास करतोय फलंदाज सुनील मुकणे आणि त्याचबरोबर त्या समोर बॉल दिलाय आणि हा बॉल जातोय हा डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या साईनं षटक क्रमांक दुसरा मॅनेटी पॉवरचा हा दुसरा षटक मैदानाच्या आत पाहायला मिळतो आहे. इथे मात्र ऑफ स्टंप पहा इथे पंचांकडनं काय इशारा येईल, इशारा येतोय तो 2 हा समांतर करून हा बॉल जातोय ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून आणि या बॉलवरती मिळते एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं टोटल स्कोर इथे पाहायला मिळतील. किती झालं? 8 या धावफलकेवरती. पहा सलामीवीर ज्या वेळेला बाद झाला त्यावेळेला जबाबदारी सुरेश या 2 फलंदाजावरती जबाबदारी आहे. ती जबाबदारी ठोकावा लागेल. इथे मात्र पहा इथे ऑफिल आणि पंचांवरती दबाव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला होता. मात्र पंचांचा इशारा हा अतिपूर्वकाचा होता. कुठलाही कदाचित बॅटच्या पट्ट्यामध्ये हा बॅटकटना बॉल हा सापडला आणि या बॉलवरती मिळते संघाला एक धाव आणि एका धाबेच्या मदतीनं टोटल धावसंख्येचा जो
श्रेय आहे इथे पुढे जाईल 9 या धावपळीकेवरती. पहा हळूहळू स्कोर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. षटकार चौकार कधी येतील आतापर्यंत आपण विचार केला तर सुनीलच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि टोटल धाबा आहेत त्या 9. पहा या ठिकाणी शॉर्ट फाईन रिझन मध्ये बॉल फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि बॉल फेकणार उसळणार तत्पूर्वी संघाला एक. पहा 2 षटकांचा इथे वादली खेळ संपलाय आणि टोटल फक्त आणि फक्त आहे. सॉरी मिस टायमिंग झालं होता चुक्या या क्रिकेटच्या पटलावरती. कारण हा क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो चुका करून पुढे जाणारा खेळ आहे. कधी पंचांकडनं होतात समाजाकडनं होतात स्कोररकडनं होतात प्रेक्षकांकडनं होतात अर्थातच खेळाडूकडनं होतात. म्हणजे चुक्या या क्रिकेटमध्ये होतच राहतात. यावेळेस मात्र काय केलं जातो मैदानाच्या आत दांडी गुल केली जातोय. सुनील मुकणे बॅक टू द पॅव्हलियन. डीजे ऑल द बेस्ट फॉर डीजे ऑपरेटर. पहा इथे आपण विचार केला तर कुठेतरी दडपणीत आणण्याचा प्रयास केला जातोय मैदानाच्या आत. पहा 74 धाबांचा टार्गेट इथे चेसिंग झालाय UPLच्या माध्यमातून आणि तो UPLच्या माध्यमातून म्हणजे पहा रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून चेसिंग होईल का. पहा इथेच प्रश्न मात्र मैदानामध्ये उरला जातोय. पहा दोन्ही संघ विजयाच्या पटल्यावरती जिंकण्यासाठीच आलेत. विजय प्राप्त करण्यासाठी मात्र एकाच संघाला यश मिळणार. इथे मात्र स्टेट डाऊन फटका खेळला सन्मानित केला प्रथमेश. पहा वाकडी गावचा हा खेळाडू आहे सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये प्रथमेश उतरला ना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळत असतो आणि सातत्याने आपल्या बॅटमधून आपल्या गोलंदाजीमधून परफॉर्म मात्र मैदानामध्ये करत असतो. मात्र षटक क्रमांक इथे दुसरा संपलाय. धावपलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतील त्या फक्त आणि फक्त किती झाल्या 11 धाबा 2 विकेट लॉस. पहा 2 षटकांच्या समाप्तीमध्ये ज्या प्रकारे शुभम नाईकनं गोलंदाजी केली त्याच प्रकारे योगेश पारधी ही गोलंदाजी करतोय. तिथून आलेला हा खेळाडू अर्थातच रोहित कातकरी. पहा रोहित काय करेल. आपल्या 2 संघातील गोलंदाजानं गोलंदाजी इथे टाकली ती चांगली फेकली त्याच प्रकारे आपल्याला ही गोलंदाजी करावी लागेल. प्रयास करणं हे गरजेचं आहे कारण क्रिकेट हा खेळ आहे. ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो त्याच प्रकारे हा क्रिकेट प्रत्येक क्षणाला रंग बदलत असतो. पुढचा बॉल इथे मात्र फेकण्यासाठी पहा इथे काय केलं जातोय. वारंवार इथे डॉट बॉल पाहायला मिळतात. याही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल आणि कौतुकत्वानं इथे मात्र गोलंदाजी आपल्याला साजरा करताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे डॉट आलाय आणि पुढचा बॉल मात्र प्रथमेश पवार आहे ना इथे प्रथमेश पवारच्या बॅटमधून चेंडू खेळला जातोय अर्थातच फर्स्ट स्लिपच्या दिशेनं आणि त्या बॉलवरती एकच धाव मिळणार. एकेरीनं दुहेरीनं कदाचित आपल्या संघाला काही षटकामध्ये अडथळा निर्माण होतील अर्थातच पळसदारी संघ. मात्र इथे प्रयास करावा लागेल प्रत्येक बॉलवरती तुटून पडावा लागेल. जोपर्यंत सुरेश निरगुडा हा मैदानामध्ये आहे तोपर्यंत आपल्या संघाला कदाचित जिवंत फणेचा ऑन साईडला खेळला बॅक टू द फिल्डर तिथे आहे फिल्डर प्रशांत पवार कुठलीही चुकी करत नाही आहे आणि इथे मात्र टोटल धाबा आपल्याला पाहायला मिळतील त्या एकेरीनं. मी म्हटलोय एकेरीनं वाटचाल केली तर कदाचित आपला संघ पराभवाच्या पाटलीवरती झुंकत जाईल. चौकार षटकाराने जर प्रयत्न केला रोहित कातकरी तर समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश. पहा समोरच्या दिशेला बॉल इथे ठेवला जातोय. बॉल सरळ एसटी रक्षक हातामध्ये आणि कुठलाही निर्णय न येता इथे डॉट बॉलची सांगता झाली आणि डॉट बॉलच्या साहाय्याने मात्र टोटल स्कोर चित्रावरती पहा इथे पाहायला मिळतात. इथे बॅटच्या पट्ट्यामध्ये पूर्णपणे सापडत नाही. या क्षेत्रामध्ये नंबर रिंगत होता आहे संघाला फक्त एकच धाव एक फेरीना जो संघाचा तो टार्गेट आहे
तो आपल्याला अडथळे सापडाल प्रयास करावे लागेल. विजेता झालेला संघ माथेरान रायडर्स. इथे मात्र बॅचा टॉपेज लागतोय. बॉल आकाशामध्ये होता आणि तो बॉल मात्र सरशा रीतीनं शुभम नाईकनं पकडलाय. इथे मात्र खेळाडू क्रमांक आणि माथेरान संघाचे पॅकर्स शरद सर आपल्यास विनंती आहे, कदाचित ती फोर व्हीलर गाडी आपली आहे ती थोडीशी पुढे घ्या, कारण तिथून आरशाचं तिरा आमच्या कानापर्यंत पोहोचतात, आमच्या डोळ्यापर्यंत पोहोचतात. आणि इथे मात्र खेळाडू क्रमांक 3 बाद झाला नवीन फलंदाज. पहा इथे आपण खालापूर एरियातला हा खेळाडू आहे, भिलवल्या गावाचा हा खेळाडू आहे. सातत्याने मोठमोठे आणि माथेरान रायडर्स इकडे या खेळाडू घेऊन नेक्स्ट मॅच आपली आहे. थँक्यू. आपण गाडी हलवलीत, आपण सहकार्य केला आणि पुढची मॅच ही आपली आहे. प्लीज इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये डाव्या गुल जातात आणि इथे मॅन फॉर्म वाकडी बॅक टू द पॅव्हलियन. इथे मात्र अनाउन्समेंट आहे मित्रांनो, इथे या स्पर्धेसाठी विकेट हॅट्रिकसाठी 2,500 रुपयाचं बक्षीस आणि चौकार हॅट्रिकसाठी 2,500 रुपयाचं बक्षीस आणि 6 षटकार आणि विकेटसाठीही 2,500 रुपये आहेत. 50 धावांसाठी टोटल 5,000 रुपये आहेत. 100 धावांसाठी टोटल 10,000 रुपये आहेत आणि ते ज्यांच्या माध्यमातून इथे लावले गेलेत. पहा ज्या वेळेला ऑप्शन होता त्याच वेळेला ही अनाउन्समेंट आली होती, मात्र ही अनाउन्समेंट आम्ही काही क्षणभर थांबवली होती. त्यांचं आगमन इथं येणं गरजेचं होतं. सन्माननीय आदरणीय वहालगावचे उपसरपंच अर्थातच अमरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हे बक्षीस लावण्यात आलं आहे आणि त्यांचंही इथे आगमन झालं आहे. मी त्यांना काही क्षणात आगमन होईल आणि त्यांच्या माध्यमातून इथे बक्षीस पहा विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि त्याचबरोबरचा इथे 50 धावा ठोकणाऱ्याला 5,000, 100 धावा ठोकणाऱ्याला 10,000 असं कॅश प्राईज आहे. मात्र अनाउन्समेंट कदाचित आम्हाला पहिल्या सामन्यामध्ये सामना चालू होण्या अगोदरी करायची होती. हा विकेट हॅट्रिकसाठी पण आहेत आणि इथे मात्र काही क्षण आमचा या मैदानावरती लक्ष वेधलं होता. आम्हीही क्षमा मागतोय. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. टोटल धाबा इथे पाहायला मिळते 19 धाबा, म्हणजे 74 धावांचा टार्गेट आणि 4था षटक इथे पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. पहा इथे अर्थातच चांगला रणनीती आखण्याचा प्रयास केला जातोय आणि इथे एकेरीनं आणि दुहेरीनं ही वाटचाल पाहायला मिळतोय. अरे तू लक्ष स्कोरर तिकडे द्याच लक्ष, आमचा गेला बाजूला तरी चालेल. इथे टोटल धाबा मिळतील संघाच्या 20 आणि बॉल या षटकातील बरेचसे संपलेत. पुन्हा एकदा सज्ज शुभम नाईक. इथे मात्र इरादे स्पष्ट केले जातात. डीप कव्हर क्षेत्रामध्ये बॉल भुरकन निघून जातोय, तो सीमा रेषा पार येतोय दर्जेदार चौकार. माथेरान हा खेळाडू आहे, चांगला प्रयास करतो या मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पहा सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये ह्या बॉल खेळला जातो आहे. काही क्षणभर मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल वळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र कदाचित 2 धाबा सहजच्या रीतीनं पूर्ण झाल्यात आणि
धाब्याच्या मदतीनं टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 22 या धावफलकेवरती, सॉरी 26 या धावफलकेवरती, कारण 20 वरती एक चौकार आला होता. काही क्षणभर स्कोररचं हे लक्ष आहे, लक्ष मैदानाच्या आत. टोटल धाबा इथे पाहायला मिळतील 3 षटकांच्या समाप्तीमध्ये. 3 षटक 4 षटकांच्या समाप्तीमध्ये फक्त आणि फक्त 26 धाबा. आता मात्र काही बॉल आहेत, म्हणजे 6 बॉल विजयासाठी. आणि माथेरान रायडर्स आपल्याला विनंती करतोय की इकडे आपल्याला येणं गरजेचं आहे. आपले नेक्स्ट मॅच विजेता संघाविरोधात खेळायचं आहे. ते झालं 26 ना 48. 6 बॉल आणि 48 धाबा. मयूर पहा, सध्याच्या सीझन मध्ये फॉर्मात असलेला हा खेळाडू मयूर पवार अक्रॉस द लाईन. सुनीलच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल मात्र येत नाही आणि कुठलीही इथे निर्णयता येत नाही. निर्धाव बॉलाची सांगता, म्हणजे पहा इथे हळूहळू का होईना जसं डॉट चेंडू जातील तसं विजयाच्या पटलावरती अर्थातच आकाश 11 मोपाड हा संघ विजय प्राप्त करी. पहा दडपणीचा खेळ म्हणजे हा क्रिकेट. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आदिवासी रायगड प्रीमियर लीग. हाही बॉल डॉट येतोय. पहा इथे मात्र कदाचित आपले इरादे कमतरता केलेत. प्रयत्न करायचा होता, जोपर्यंत बॉल संपत नाही तोपर्यंत सामन्याला म्हणजे स्पर्धेला अर्थातच क्रिकेटला निर्णय लागत नाही, असं मात्र इथे पाहायला मिळतोय. जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत बॉल पडत नाही तोपर्यंत या स्पर्धेला अर्थातच खेळाडूंचा निर्णय देखील पाहायला मिळत नाही. इथे मात्र उडी मारून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र वाईट बॉल दिला गेलाय. कदाचित हा थोडंसं डोक्याच्या वरून बॉल होता आणि इथे मात्र पंचांचा इशारा मात्र येतोय. अर्थातच 1/3 अर्थात वॉर्निंग दिली जातोय. मात्र एक्के दुक्के से अभी नहीं चलेगा. षटकार चौकारांना देखील काही होऊ शकत नाही. एखादा काळमंत्र या मैदानामध्ये काही घडवू शकतो. मात्र इथे थोडंसं बॉल ही उचली घेतोय. मयूर पवारचं कौतुक करावं लागेल. चांगला स्लोली तिनं कधी स्लोवर फेकतो, कधी स्पीडअपनं बॉल फेकतोय. मात्र इथे मैदानामध्ये चांगल्या रणनीतीनं तो गोलंदाजी करतोय. इथे बॉल झाले टोटल 3 बॉल. 3 बॉलमध्ये अजूनही आपल्याला जवळपास 47 धाबा काढायचे आहेत आणि त्या होतील यामध्ये शंकाच नाही. पहा इथे सुनील वाघमारेने कदाचित आपले इरादे सोडून दिलेत. बॉल मारायचा होता आणि विकेट क्रमांक इथे तंबूच्या आसराला येतोय. सुनील वाघमारे मॅनफॉर्म चीच भिलवले. पहा शेवटील काही बॉल शिल्लक आहेत आणि करण निकम मैदानामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. इथे मात्र सन्मानित केलाय बॉलला. पहा इथे कदाचित दुसऱ्या धाब्याचा प्रयास आणि आता मात्र सामना हा पूर्णपणे झुंकलाय. तो आकाश 11 मोहपाडा संघा पुढे. शेवटील बॉल आहे आणि या बॉलवरती कदाचित जरी धाबा आल्या तरी मोहपाडा संघ जिंकेल, कारण इथे मोहपाडा संघाचा टार्गेट मोठा होता. टार्गेट चांगला सेट केला होता. पुन्हा एकदा सज्ज मयूर पवारचा पुढला बॉल. इथे मात्र करणच्या बॅटमधून हा येतोय. खेळाडू क्रमांक 5 झाला करण निकम. बॅक टू द पॅव्हलियन. पायी इथे